गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालक. आपल्याला सरकारी क्षेत्रात किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करायची असेल तर आपल्याला इंटरव्ह्यू द्यावी लागते आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला योग्य ती नोकरी किंवा जॉब दिला जातो. मग नेमकं इंटरव्ह्यू देत असताना किंवा घेत असताना आपण इंग्रजीमध्ये कसं बोललं पाहिजे याविषयीचा आज सुंदर आणि आकर्षक असा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे. या व्हिडिओचा सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि ज्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोचेल अशा सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. बघा, आपण इंटरव्ह्यूला जातो तेव्हा सुरुवातीला कशा प्रकारची वाक्य असतात, कशा प्रकारचे प्रश्न असतात, कशा प्रकारची उत्तरे असतात ते आपण बघूया. गुड मॉर्निंग सर, मॅम. शुभ सकाळ सर, मॅडम. मग आता या गुड मॉर्निंगच्या जागेवर गुड आफ्टरनून असू शकतं, गुड इव्हिनिंग असू शकतं, गुड मॉर्निंगच असेल असं नाही, याच्यात बदल होऊ शकतो. गुड मॉर्निंग सर, मॅम. शुभ सकाळ सर, मॅडम. थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. म्हणजे जेव्हा आपल्याला समोरच्या बोलायला किंवा व्यक्त व्हायला संधी देत असतात तेव्हा आपण त्यांचे आभार मानतो. हाऊ आर यू टुडे. तुम्ही कसे आहात? आय एम डुईंग वेल, थँक्यू. मी ठीक आहे. म्हणजे जेव्हा मला कोणी विचारतं हाऊ आर यू टुडे, तुम्ही कसे आहात, तर आय एम डुईंग वेल, थँक्यू. मी ठीक आहे, धन्यवाद. माय नेम इज. आता इथं आपल्याला स्वतःचं नाव सांगायचं आहे. आता माझं नाव श्रीरंग आहे, तर माय नेम इज मिस्टर श्रीरंग चव्हाण असं मी सांगेन. तर बघा, अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. आपण जवळपास 5 वाक्य पाहिलेली आहेत. पुन्हा कशा प्रकारची वाक्य असतात किंवा प्रश्न असतात ते आपण बघणार आहोत आणि या पद्धतीने आपण इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आय एम फ्रॉम. आता मी माजलगाव सिटी, बीड जिल्ह्यातून आहे, तर मी असं म्हणू शकतो आय एम फ्रॉम माजलगाव, फ्रॉम बीड डिस्ट्रिक्ट. राईट. तुम्ही तुमच्या शहराचं, जिल्ह्याच्या नावाचं वर्णन करू शकता तिथं. आय हॅव अ डिग्री इन. मी असं म्हणू शकतो इंग्लिश. तुम्ही मॅथमॅटिक्स लिहू शकतात, तुम्ही सायन्स लिहू शकतात, तुम्ही बी टेक लिहू शकतात, एम टेक लिहू शकतात, बी लिहू शकतात, एम ए लिहू शकतात, बी एस सी लिहू शकतात, बी ए लिहू शकतात, बी कॉम लिहू शकतात, एम कॉम लिहू शकतात, एम एस सी लिहू शकतात, काहीही लिहू शकतात. आय रिसेंटली ग्रॅज्युएटेड. मी अलीकडेच पदवीधर झालो आहे. आय एम अ हार्ड वर्कर. मी कष्टाळू आहे. मग मी कष्टाळू आहे असं का सांगितलं जातं की मी जेव्हा तुमची कंपनी जॉईन करेल, मी जेव्हा तुमची इन्स्टिट्यूट ऑर्गनायझेशन किंवा शाळा वगैरे अटेंड करेन तेव्हा मी असं म्हणू शकतो आय एम हार्ड वर्कर. मी कष्टाळू आहे. आय एम अ क्विक लर्नर. मी लवकर शिकणारा व्यक्ती आहे. म्हणजे मी कोणतीही गोष्ट लवकर शिकतो या अर्थाने. त्याच्यानंतर बघा अजून अनुभवाबद्दल सांगताना आय हॅव 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. मला 2 वर्षांचा अनुभव आहे. आय वर्क ॲट कंपनी. तुम्ही ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या कंपनीचं नाव तुम्हाला इथं द्यायचे आहे. माय रोल वॉज. तुम्ही त्या ठिकाणी कोणती भूमिका केलेली आहे, कोणत्या प्रकारची नोकरी केलेली आहे. तुम्ही मॅनेजर लिहू शकता, डायरेक्टर लिहू शकता, टीचर लिहू शकतात, हेडमास्टर लिहू शकतात, प्रिन्सिपल लिहू शकतात, काही लिहू शकतात. आय हँडल क्लायंट मीटिंग्स. मी क्लायंट्सला मीटिंग्सला सांभाळल्या. आय एम गुड ॲट टीमवर्क. मी टीममध्ये चांगले काम करतो. म्हणजे मी सगळ्यांना मिळून मिसळून काम करतो किंवा त्यांच्याकडून काम करून घेतो. पुन्हा कशा प्रकारची उत्तरे असतात, वाक्य असतात, प्रश्न असतात बघा. म्हणजे हे तुम्हाला इंटरव्ह्यू देत असताना किंवा घेत असताना खूप काही कामी येणार आहे. आय कॅन मॅनेज मल्टिपल टास्क. मी एकाच वेळी अनेक कामे हाताळू शकतो. म्हणजे हा एक क्वालिटीचा भाग झाला. आय लाईक सॉल्विंग प्रॉब्लेम्स. मला समस्या सोडवायला आवडतात. राईट. जे कर्मचारी असतात, जे क्लायंट्स असतात, कंपनीमध्ये ज्या छोट्या मोठ्या समस्या असतात त्या सोडवायला मला आवडतात.
आय एम व्हेरी पंक्च्युअल, मी वेळेचा खूप पक्का आहे, म्हणजे मी वेळेवर येतो, वेळेवर जातो. आय कंप्लीट माय वर्क ऑन टाईम, मी माझे काम वेळेत पूर्ण करतो. आय वॉन्ट टू ग्रो माय स्किल्स, मला माझी कौशल्य वाढवायची आहेत. म्हणजे जरी मला अनुभव असला, जरी मला नॉलेज असलं, तर अजून मला पुन्हा काय शिकता येतं, त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो. तर अशाच प्रकारची वाक्य, अशाच प्रकारची प्रश्न तुम्ही त्या इंटरव्ह्यूमध्ये बोलली पाहिजेत, विचारली पाहिजेत, त्यांची उत्तरं दिली पाहिजेत, जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात आणि तुम्हाला वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. त्याच्यानंतर ताकद आणि उणिवा. आता ताकद म्हणजे काय? शरीराची ताकद नाही, तुमची काम करण्याची स्ट्रेंथ काय आहे, तुमची काम करण्याची ताकद काय आहे. आणि विकनेस म्हणजे काय? तुमच्या उणिवा काय आहेत. माय स्ट्रेंथ इज माय ऑनेस्टी, माझी प्रामाणिकता ही माझी ताकद आहे. म्हणजे काय? माणसाजवळ पैसा कमी असला चालेल, संपत्ती कमी असली चालेल, पण तो ऑनेस्टी म्हणजे काय? प्रामाणिक असला पाहिजे. तर माय स्ट्रेंथ इज माय ऑनेस्टी. आय एम अ पॉझिटिव्ह पर्सन, मी एक सकारात्मक व्यक्ती आहे. म्हणजे ऑलवेज आय एम थिंकिंग अबाउट पॉझिटिव्हिटी, म्हणजे माझ्या मनात मी कधीही नकारात्मक वाक्य येऊ देत नाही किंवा नकारात्मक विचार येऊ देत नाही. मी नेहमी सकारात्मक असतो या दृष्टीने. आय स्टे काम अंडर प्रेशर, मी दडपणाखाली शांत राहतो. त्याच्यानंतर आय एम अ सेल्फ मोटिवेटेड पर्सन, मी स्वतःला प्रेरित ठेवणारा व्यक्ती आहे. म्हणजे मला कुणाकडून प्रेरणा किंवा मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन घेण्याची गरज नाही. आय एम अ सेल्फ मोटिवेटेड पर्सन, मी स्वतःला प्रेरित ठेवणारा व्यक्ती आहे. आय फोकस ऑन डिटेल्स, मी बारीक गोष्टींकडे लक्ष देतो. मोठमोठ्या गोष्टी तर ठीक आहेत, पण मी बारीक गोष्टींकडे सुद्धा लक्ष देतो. बघा अजून, समटाईम्स आय वर्क टू मच, कधी कधी मी खूप जास्त काम करतो. म्हणजे 9 ते 5 जी कामाची ठरलेली वेळ आहे, त्या 9 ते 5 व्यतिरिक्त देखील मी कधी कधी एक्स्ट्रा काम करतो. आय एम इम्प्रूव्हिंग माय इंग्लिश, मी माझे इंग्रजी सुधारत आहे. राईट. आय लाईक टू लर्न न्यू थिंग्स, मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. आय एम व्हेरी डिसिप्लिन, मी खूप शिस्तप्रिय आहे. आय बिलीव्ह इन हार्डवर्क, माझ्या कष्टावर विश्वास आहे. लक्षात घ्या, ही सर्व वाक्ये किंवा ही सर्व उत्तरे, ॲन्सर्स कोण देत आहे? की ज्याची इंटरव्ह्यू घेतली जात आहे. समजा यू आर टेकिंग माय इंटरव्ह्यू, यू आर आस्किंग मी क्वेश्चन्स, तुम्ही मला प्रश्न विचारत आहेत, तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देत आहे, म्हणजे एक विद्यार्थी म्हणून. पुन्हा बघा, अजून आहेत आपल्याकडे वाक्य खूप. एकूण मी 50 वाक्य काढलेली आहेत आपल्यासाठी. नोकरी का हवी आहे? समजा मला एखाद्याने विचारलं की तुमची इंटरव्ह्यू झाली, तुम्ही प्रश्नांची व्यवस्थित उत्तर दिली, नो प्रॉब्लेम, पण तुम्हाला हा जॉब का करायचा आहे, तुम्हाला ही नोकरी का करायची आहे, तर तेव्हा आपण कसं उत्तर दिलं पाहिजे? आय लाईक दिस कंपनी, मला ही कंपनी आवडते. युअर कंपनी इज अ व्हेरी फेमस, तुमची कंपनी खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे तुमच्या कंपनीचं नाव आहे. आय वॉन्ट अ गुड स्टार्ट, मला एक चांगली सुरुवात हवी आहे. धिस रोल मॅचेस माय स्किल, ही भूमिका माझ्या कौशल्यांशी जुळते. म्हणजे माझ्याकडे जे काही कौशल्य आहेत ना, मग तुम्ही कौशल्य सांगू शकता. स्पीकिंग स्किल, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, इंटरपर्सनल स्किल, टेक्निकल स्किल, हँडलिंग स्किल, पीपल प्रॉब्लेम सॉल्वर स्किल, वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य असू शकतात. आय कॅन कंट्रीब्यूट टू युअर ग्रोथ, मी तुमच्या कंपनीच्या प्रगतीत योगदान देऊ शकतो. राईट. त्याच्यानंतर बघा अजून कशा प्रकारची प्रश्न किंवा वाक्य असू शकतात. आय एम लुकिंग फॉर अ चॅलेंज, मी एका आव्हानाच्या शोधात आहे, म्हणजे मला चॅलेंज घ्यायला आवडतं. आय वॉन्ट टू यूज माय नॉलेज, मला माझ्या ज्ञानाचा वापर करायचा आहे. आणि जोपर्यंत या जगात कोणताही व्यक्ती आपल्या ज्ञानाचा वापर करणार नाही, तोपर्यंत तो पैसे कमवू शकत नाही किंवा त्याला नोकरी मिळणार नाही, जॉब मिळणार नाही. आणि ह्या गोष्टी त्याला मिळाल्या नाहीत तर त्याला पैसा देखील मिळणार नाही. तर आय वॉन्ट टू यूज माय नॉलेज, मला माझ्या ज्ञानाचा वापर करायचा आहे. आय एम रेडी टू वर्क हार्ड, मी मेहनत करायला तयार आहे. आय एम फ्लेक्सिबल पर्सन, मी परिस्थितीनुसार जुळून घेणारा व्यक्ती आहे, म्हणजे जशी परिस्थिती आली त्या पद्धतीने मी काम करतो. आय एम लुकिंग फॉर अ लाँग टर्म गोल, मी दीर्घकालीन ध्येयाकडे पाहत आहे, म्हणजे माझ्याकडे मिशन आहे, माझ्याकडे व्हिजन आहे,
माझ्याकडे नॉलेज आहे, माझ्याकडे स्किल आहे, माझ्याकडे टॅलेंट आहे, त्या सर्व गोष्टींचा मी काय करणार, उपयोग करणार. त्याच्यानंतर बघा, शेवट करताना म्हणजे आता इंटरव्ह्यू संपणार आहे त्यावेळेला कसे प्रश्न असतात. डू यू हॅव एनी क्वेश्चन्स, तुम्हाला काही प्रश्न आहेत का. यस, व्हॉट इज द जॉब टायमिंग, हो कामाची वेळ काय आहे. व्हॉट आर द नेक्स्ट स्टेप्स, पुढील प्रक्रिया काय आहेत. वेन कॅन आय स्टार्ट, मी कधीपासून सुरुवात करू शकतो. आय एम रेडी टू जॉईन इमिजिएटली, मी लगेच जॉईन व्हायला तयार आहे. आता हे सर्व कोण बोलत आहे, ज्याची इंटरव्ह्यू घेतली जात होती तो बोलत आहे, राईट. पुन्हा बघा, शेवटची 5 वाक्य किंवा प्रश्न म्हणू आपण. थँक्यू फॉर युअर टाईम, तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद. इट वॉज अ नाईस मीटिंग यू, तुम्हाला भेटून आनंद झाला. आय होप टू हिअर फ्रॉम यू सून, तुमच्याकडून लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. हॅव अ ग्रेट डे, तुमचा दिवस चांगला जाओ. थँक्यू सर, मॅम, धन्यवाद सर, मॅडम. त्याच्यानंतर एक टीप आहे बघा, ही टीप सगळ्यांनी आपल्या आयुष्यात सध्याच्या काळामध्ये फॉलो केली पाहिजे. हे सर्व वाक्य आत्मविश्वासाने आणि चेहऱ्यावर थोडे हसू ठेवून बोला. शुभेच्छा, म्हणजे 100% यू विल बी सिलेक्टेड, तुमचं सिलेक्शन होणार. तर निश्चितच इंटरव्ह्यूमध्ये कसे प्रश्न असतात, कसे प्रश्न विचारले जातात, उत्तरं कशी द्यावी लागतात, उत्तरं कशी असली पाहिजे, या सर्व गोष्टींचा आपण उहापोह केलेला आहे. चांगली साधक बाधक चर्चा केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल. तुम्हाला यश मिळो, तुम्हाला ज्या ठिकाणी नोकरी करायची ती सर्व इच्छा आकांक्षा तुमच्या पूर्ण व्हाव्यात हीच सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.